सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला बनवले स्वीकृत नगरसेवक। नानासाहेब नागरे व अरविंद भोसले गटातील कार्यकर्त्याला दिला नगरसेवकाचा मान। साक्री नगरपंचायत पासून काढली मिरवणूक, तर आमदार मंजुळा गावित यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। सविस्तर वृत्त असे की नानासाहेब नागरे गटातील स्वीकृत नगरसेवक दयानंद मराठे यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मराठे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी सर्वसामान्य कुटुंबातील अशोक गिरी महाराज यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा बहुमान देण्यात आला। अशोक गिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून नानासाहेब नागरे, अरविंद भोसले व तरुणांचे प्रेरणास्थान सुमित नागरे उर्फ जयू अण्णा व राहुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जात होते। गेली अनेक वर्षे एकाच पक्षात राहून न्याय न मिळाल्याने कार्यकर्त्यांची दुसऱ्या पक्षात जाण्याची सहज इच्छा निर्माण होत असते। मात्र अशोक गिरी महाराज यांनी दुसऱ्या पक्षाचा विचार न करता गटनेते नानासाहेब नागरे व अरविंद भोसले यांच्यावर विश्वास ठेवून त्या विश्वासाला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला। आज स्वीकृत नगरसेवक पदाचा बहुमान अशोक गिरी महाराजांना देण्यात आला। साक्री नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी पंकज पाटील व पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत अशोक गिरी महाराज यांना स्वीकृत नगरसेवक पद घोषित करण्यात आले। अशोक गिरी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला व साखरे नगरपंचायत पासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली। फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अशोक गिरी महाराजांच्या सौभाग्यवती व अनेक महिलांनी आरती ओवाळून शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी आमदार मंजुळा गावित, इंजिनियर सागर गावित, नगरसेवक सुमित नागरे, नगरसेवक तथा तालुका प्रमुख पंकज मराठे, नगरसेवक राहुल भोसले, दयानंद मराठे, प्रमोद नागरे, भूषण नागरे, युवराज मराठे, सुरेश गिरी, पंकज गिरी, कैलास रामोळे, आबा जगताप, अल्ताफ शेख, नासिर शेख, सलीम मदारी, विनोद गोसावीसह तिरंगा नगरमधील मित्रमंडळी उपस्थित होती। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांच्या मनापासून अभिनंदन, धन्यवाद। त्यानंतर पितृदिव्य नानासाहेब नागरे ज्यांनी एक सामान्य कुटुंबातल्या व्यक्तिमत्वाला सतत त्यांच्या पाठीशी राहणारा आणि त्याला न्याय देऊन आज एक सामान्य माणसाला आज नगरसेवक बनवण्याची वेळ दिली आणि नानासाहेबांच्या सोबत त्यांचे खांद्याला खांदा लावून राहणारे आमचे लाडके, ज्यांना भाऊ म्हणता अरविंद भाऊ भोसले, असे आमचे अरविंद भाऊ भोसले यांनी मला शब्द दिला होता साहेबांनी आणि अरविंद भाऊने, तर काही असो महाराज, एक काळी तू कुठला आहे, काय तुझ्या समाजामधून येतं ते नाही बघून, एक तुझं कार्य बघून, प्रामाणिकपणे तुझं वागणं बघून तुला आम्ही नगरसेवक करू आणि ते शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवलं। आणि त्यांच्यासोबत हे आमचे 3 बंधू आहे ज्यांना म्हणतात पिंटू दादा मराठे, त्याच्यासोबत जयू अण्णा नागरे आणि राहुल भाऊ भोसले यांची ताकदीने आणि सर्व साक्रीच्या तालुक्याच्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलं आहे त्यांच्या सर्वांचा मी मनापासून आभार।